आणि हे बघ 1+3 काढ. CC to VP अँड टू झोनल मॅनेजर. आणि आजच्या आज लेटर पाठवून द्या कुरिअर थ्रू. येस सर. बरं दालमियांचं लेटर डिस्पॅच केलं? नो सर. का? किती वेळ लागतो बनावा? आय एम सॉरी सर. सर मॅडमचा फोन आला होता. कशाला? त्यांनी परत फोन करायला सांगितलंय. कनेक्ट करून देऊ? नाही नको. आधी माझ्यासाठी एक चहा तयार कर. ओके सर. पण आधी नको. आधी लेटर्स आणि मग चहा. ओके? ओके सर. हॅलो. हां निशांत मी बोलतोय. हां बोला काका, काय म्हणताय? काय नाही म्हटलं चौकशी करावी. महाजन ग्रुप काय म्हणतायत? मागील पानावरून पुढे सुरू. ते ठीक आहे, पण म्हणजे फायद्याचे फिगर्स कॅरी फॉरवर्ड करताय की तोट्याचे फिगर्स कॅरी फॉरवर्ड करताय? काका सध्या स्थिती काय आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. अरे ते माहिती करून घेण्यासाठी तर फोन करतोय ना मी. रात्री घरी फोन करा. अरे पण निशांत, धंद्याच्या गोष्टी घरी कशाला? का घरातल्यांची काही हरकत? बरं पण सध्या मार्केटमध्ये महाजन ग्रुपचं नाव बरंच खराब होत आहे असं ऐकलं. कोणत्या कानाने ऐकलं? नाही आणि सांगणारं कोण होतं? ते महत्वाचं आहे. नाही उलट तेच तर महत्वाचं आहे. अच्छा बरं पण काय रे ते पनवेलच्या वर्क्सचं काय? नाही तिथल्या वर्कर्सची काहीतरी भानगड आहे असं ऐकलं. काका धंदा करायचा म्हटला की असल्या फुटकळ गोष्टींना तोंड हे द्यावंच लागतं. या असल्या गोष्टी होतच राहतात. आणि मला वाटतं हे एका महाजनने दुसऱ्या महाजनला सांगण्याची काही गरज नाही आहे, नाही का? पण निशान, महाजन ग्रुपचं धंद्याचं तारू सध्या तुझ्या हातात आहे आणि ते किनाऱ्याला लावतोस का बुडवतोयस हे कळायला हवं ना. काका जहाजही फक्त कप्तानामुळे किंवा खलाशामुळे चालत नाही. आजूबाजूचं हवामान सुद्धा अनुकूल असावं लागतं आणि सध्या ते प्रतिकूल आहे. हो पण त्याला तू आणि तुझा बापच जबाबदार आहेत. हे बघा काका, मी तुम्हाला रात्री फोन करतो. इथे ऑफिसमध्ये आवाज वाढवून मला तमाशा करायचा नाहीये. अच्छा अच्छा, म्हणजे तू जे जे काही करतोयस ते आम्ही पाहत राहायचं आणि माना डोलवत नुसतं जीजी रे जीजी करायचं असंच ना? हे बघा काका, मी फोन ठेवतोय. जोपर्यंत खानदानाच्या पुण्याईवर पैशाचा रतीप सुरू होता ना तोपर्यंत मला कधीही विचारलं नाही. आणि आता मला विचारताय मी एखादा गुन्हेगार असल्यासारखा? मी तुम्हाला रात्री फोन करतो तेव्हा बोलू. बाय. मे कम इन सर? बस बोला, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काही नाहीये सर. अरे काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून तुमची 10 मिनिटं हवी असं म्हणालीस ना मला फोनवर. हो मला महत्वाचं बोलायचं आहे पण प्रॉब्लेम काही नाहीये, वेगळ्या कारणासाठी. बोल ना, ऐकतोय मी. सर मी पुढच्या आठवड्यापासून न्यूज कव्हरेज पुन्हा सुरू करीन. हां तर त्या संदर्भात मला एक सूचना करायची होती. बोल ना बोल. सर तुम्ही मला असं म्हणाला होतात की न्यूजसाठी माझे असिस्टंट्स कोणते मी ठरवावं. हो म्हणालो होतो. सर माझी अशी एक रिक्वेस्ट होती की माझे आत्ताचे जे असिस्टंट्स आहेत धनाजी आणि परशुराम त्यांनाच आपण कंटिन्यू करावं. नो वे, हे शक्य नाही आहे. पण का सर? अरे आकांक्षा कमाल आहे तुझी. त्या पोरांना कृषी विद्यापीठाची बॅकग्राऊंड आहे म्हणून आपण त्यांना कृषी दर्शनसाठी घेतलंय. न्यूजचा आणि त्यांचा काय संबंध आहे? सर माझा आणि कृषी दर्शनचा काय संबंध होता? सर आपण असा विचार करू की कुठल्याही क्षेत्रात आपण जेव्हा काम करायला सुरुवात करतो तेव्हा आपली शैक्षणिक बॅकग्राऊंड लक्षात घेतली जाते आणि त्याप्रमाणे आपल्याला काम दिलं जातं. पण एकदा आपण त्या क्षेत्रात स्थिरावलो की त्या पुढची कामं आपल्याला आपल्या अंगभूत हुशारीवर मिळतात. त्यासाठी आपलं स्वयं शिक्षण उपयोगी पडतं. बरोबर आहे? आकांक्षा ती पोरं अगदीच रॉ आहेत. त्यांना अजून आपली धड मुंबईची भाषा सुद्धा नीट बोलता येत नाही. पण सर सॉरी म्हणजे मी पुन्हा तेच उदाहरण देते पण मला कुठे शेतीची भाषा येत होती. अरे तुझी गोष्ट वेगळी आहे आकांक्षा. सर तुम्ही माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा ना. ही मुलं खरंच खूप मेहनती आहेत, खूप उत्साही आहेत. त्यांना सतत नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द आहे. सर त्यांनी जेव्हा या चॅनलमध्ये नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना शेतीविषयक माहिती होती पण फिल्म बनवण्याचं तंत्रज्ञान कुठे माहिती होतं त्यांना.
आता आज स्वतंत्रपणे एक शेतीविषयक अख्खा कार्यक्रम ते दोघं जण करू शकतात ना, कुणाच्याही सहकार्याशिवाय, अगदी माझ्या गायडन्स शिवाय सुद्धा. ओके, देर इज अ पॉइंट. सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, त्यांना एक संधी द्या. माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्यांना ट्रेनिंग देते. माझी खात्री आहे सर, कृषी दर्शनचा कार्यक्रम आम्ही यशस्वी केला ना, आम्ही न्यूजही यशस्वी करू. सर प्लीज. ठीक आहे, केवळ तू म्हणतेस म्हणून मी तुम्हाला 1 महिन्याचा अवधी देतोय, पण त्यात मला समाधानकारकरित्या रिझल्ट्स मिळायला हवेत. इज इट ओके विथ यू? येस सर. ठीक आहे, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. येऊ मी? ये. शरद, किती वेळ झाला कम्प्युटर समोर बसलायस तू? डोळे खराब होतील. अगं 3-4 ईमेल्स पाठवली, 5-6 आले, ती वाचतोय. तुझा जनसंपर्क हल्ली वाढलेला दिसतोय. नाही, जुन्याला उजाळा देतोय. तू एक काम करतेस, माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवून आणतेस? ब्लॅक कॉफी. जा ना. हो, एक मिनिट. त्या दिवशी रॉनीने सांगितली होती ब्लॅक कॉफी आणि तू चहा आणून दिलास, तसं करू नकोस. काय रे, ओरडायला काय झालं तुला? काय नाही, जुना मित्र भेटला, खूप दिवसांनी ईमेल वाचला म्हणून आनंद झाला मला. तुला भेटले का तुझी एखादी जुनी मैत्रीण? हो, पण इतकं? जा तुझं. शरद अंकल, एक मिनिट, आलो. काय रे, इतक्या रात्री काय करतोयस? अरे, आपल्याकडे रात्र असली तरी तिकडे दिवस असतो. तिकडे कुठे? कोणाला मेल करतोयस का? कोणाला मेल करतोयस का? कोणाला सांगणार नाहीस ना? मला इंग्लंडहून जॉबची ऑफर आली आहे. जॉबची? आणि हे कोणालाही कळता कामा नये. ओके? आणि मला काही माहिती नाहीये, राईट? आता मुकटन झोपायचं. गुड नाईट. बाय. गुड नाईट. काय? खरंच? पण तू कोणाला बोलू नको ना, तर माझी वाट लागेल. मी कशाला कुणाला सांगेन? प्रॉमिस? प्रॉमिस. माझा विश्वासच बसत नाहीये. माय गॉड, खरं सांगू, मला खूप आनंद झालाय. अगं अक्षता, कोणालाही आनंद होईल, पण मला जास्त. का? मला बाबांचं हल्लीचं वागणं खूप खटकायचं रे. इतकी कॅलिबर असलेला हा माणूस असं का वागतो, असं नेहमी वाटायचं मला. चांगल्या गोष्टींचा एंड नेहमी असा. एंड? रॉनी ही सुरुवात आहे. मला नेहमीच वाटत आलंय बाबांनी परदेशातच जायला पाहिजे. तिथेच त्यांच्या बुद्धिमत्तेचं चीज होईल. त्यांना संधी मिळेल, फेम मिळेल. अक्षता, अगं किचन मध्ये काय करतेस? आजी किचन मध्ये स्वयंपाक करतात. हो का? ऐकलंस ना, ही मला शिकवते किचन मध्ये स्वयंपाक करतात. आणि काय ग, काय चाललंय तुमच्या दोघांचा खुसूखुसू? खुसू खुसू कशाला? तुला मोठ्याने बोलल्याशिवाय ऐकू तरी येतं का? काय
मला. करा, म्हातारीची चेष्टा करा. आजी आजी घे पाणी घे. चहा टाकू? नाही ग नको, दुपारी फार गरम होते, आधीच चहा नको. बर. फोनवर काय मला म्हणालास काहीतरी मला न्यूज द्यायची म्हणून, मग फोनवरनच का नाही दिलीस? तडमडत कशाला आलास तू दुपारचा? काय नाही, न्यूज अशी आहे की मित्रवर्य शरद जोशी यांना लंडनवरनं एक चांगली ऑफर आली आणि आतल्या गोट्यातली बातमी अशी आहे की ती ऑफर त्यांनी स्वीकारली. काय झालं सुधा, तुला आनंद नाही का झाला? झाला ना, खूप आनंद झाला, पण तरी कुठेतरी दुःख पोचतंय. ही ना तुझी स्पेशालिटी आहे. कितीही आनंद झाला ना तरी तुला कुठेतरी दुःख बोचत असतंच. तुम्ही कधीतरी निखळ आनंद का नाही उपभोगू शकत? मनाला जर अनेक कप्पे असते ना तर ते अगदी सहज शक्य झालं असतं, पण ते नाही आहेत म्हणून तरी सरमिसळ होते. एनिवे, हे काय? शरदच्या नोकरीची जी ऑफर आहे ना त्याबद्दलचा ईमेलचा प्रिंटआउट मी काढून आणलाय. तुला कोणी पाठवलं? तो सहस्रबुद्धे म्हणून शरदचा मित्र आहे, म्हणजे कॉलेजमधला मित्र होता. तो लंडनला बरेच वर्ष स्थायिक झालाय, त्यांनी मला पाठवलंय. मी जे म्हणते ना ते हेच. सहस्रबुद्धीने तुला कळवलं आणि तू मला, पण आम्ही एकत्र राहून सुद्धा शरदनी स्वतः मला नाही सांगितलंय का? जय, मी जे म्हणते ना मला बोचतं ते हेच. येस, कम इन. हा, ये नचिकेत, बस. नचिकेत, परवा आपण राज्याच्या पर्यटन विभागासंबंधी एक फीचर शूट करतोय. हे शूटिंग करणारी टीम वेगळी आहे. पर्यटन विभागाचे अधिकारी आणि या टीमच्या सर्व मीटिंग्स झालेल्या आहेत. सर्व डिटेल्स फायनल झालेले आहेत. स्टोरी कशी कव्हर करायची त्याचेही डिटेल्स ठरलेले आहेत. पण तरी मला असं वाटतं की शूटिंग होण्याच्या आधी तू पर्सनली यात लक्ष घालावंस. म्हणजे मी नक्की काय करायचं? अभिजित आणि त्याची टीम ही स्टोरी करतात. तू त्याच्याशी बोल. मुख्य म्हणजे स्क्रिप्ट तपास आणि मग नंतर तुझ्या काही सजेशन्स असल्या तर दे त्या. सर, मला असं वाटतं की असं आयत्यावेळी कोणा दुसऱ्याच्या प्रोजेक्टमध्ये डोकं खुपसणं बरोबर नाही. म्हणजे अभिजितने काही वर्कआउट केलं असेल, काही लोकेशन्स नक्की केले असतील, आर्टिस्ट टेक्निशियन्स बुक केले असतील. मी असं आयत्यावेळी काही सूचनेतून बदल सुचवले तर बरोबर होणार नाही. बरोबर किंवा आवडण्या निवडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही नचिकेत. स्टोरी चांगली होणं महत्वाचं आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कितीही चेंजेस करावे लागले तरी प्रत्येकाने ते ॲक्सेप्ट करायलाच हवेच. इज दॅट क्लिअर? त्यामुळे ताबडतोब तू तुझ्या हातातलं काम बाजूला ठेव आणि ह्या प्रोजेक्टमध्ये लक्ष घाल. सॉरी सर, हे तुम्ही मला 2-4 दिवसापूर्वी सांगायला हवं होतं. म्हणजे या प्रोजेक्टविषयी चर्चा चालू होती तेव्हा जर तुम्ही मला सांगितलं असतं तर मी यात लक्ष घालू शकलो असतो. मी माझं काम कसं करावं हे तुम्हाला शिकवतोस का नचिकेत? नाही, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. मी मोकळेपणाने तुम्हाला सांगितलं एवढंच. हो, ऐसी. नाही, ठीक आहे. मग मी तुला ऑर्डर देतोय की तू या पर्यटन विभागाच्या प्रोजेक्टमध्ये लक्ष घाल आणि इतर सर्व तयारी बरोबर होतोय ना हे नीट बघ. म्हणजे सर, आज आणि उद्या जी मी कामं करायची आहेत ती अर्धवट सोडायची की करायची नाही? नाही, नंतर करायची ती कामं. आणि बाय द वे, एवढं महत्वाचं असं कुठलं तुझं काम चालू आहे कळू दे तरी मला. सर, मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होतोय. त्या संदर्भात या महोत्सवाचे काही मुख्य अधिकारी, सांस्कृतिक खात्याचे मंत्री, काही परदेशी निर्मात्यांच्या मुलाखती घ्यायच्या. ही जबाबदारी आकांक्षाची आहे. हो, पण कृषी दर्शन सोडल्यानंतर एवढी मोठी जबाबदारी ती इतक्या दिवसानंतर स्वीकारते तर तिच्याबरोबर मी असणं अत्यंत महत्वाचं आहे. कोणी ठरवलंय? तिने मला तशी रिक्वेस्ट केली आणि मी ती मान्य केली. आज दुपारी मी तिच्याबरोबर असेन असं मी तिला कबूल केलंय.
नथिंग डुईंग. तू आजपासून फक्त पर्यटन विभागाच्या प्रोजेक्टमध्ये लक्ष घालतोस. यू मे गो नाव. तुला असं माझ्या समोरून घड्याळाच्या लंबकासारखं फिरलंच पाहिजे का? काय घड्याळाचं काय? अरे घड्याळाचा लंबक तो असा असा मागे पुढे हलतो, त्याच्यासारखं तुला माझ्या पुढे फिरलंच पाहिजे का? एका जागी शांतपणे बस ना. अक्षता, काय त्याला सारखी फैराळ घेत असतेस तू? शरदनी मुद्दामून फोन करून त्याला बोलावून घेतलंय म्हणून 1 तासाची सुट्टी घेऊन तो घरी आलाय. हो, पण इथे घरी येऊन अक्षता समोर फेऱ्या घाल असं तर नव्हतं ना सांगितलं. नाही, आय एम सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. हे बाबा पण एक ग्रेटच आहे. सगळ्यांनी घरात थांबा, एक सरप्राईज द्यायचंय असा हुकूम सोडून जे गेले त्याला 2 तास झालेत. सरप्राईज द्यायचं तर द्या ना, पण सगळ्यांना टांगवता कशाला? काय ग सुधा, ही टीव्हीतली बाई का भांडतीये? टीव्हीतली बाई नाही भांडत आहे, आपल्या घरातलीच बाई भांडतीये. कोण? तू. एक आनंदाची बातमी आहे. काय रे बाबा? श्री शरद जोशी यांना इंग्लंड मधल्या ब्रॅडफोर्ड येथे एका सायकोलॉजिकल हेल्थ इन्स्टिट्यूट मध्ये नोकरी मिळालेली आहे. वा, इंग्लंडमध्ये घडत असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात ती इन्स्टिट्यूट एक रिसर्च करते आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये माझी डिरेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. एक मिनिट. पेढा. थँक्यू. अक्का, माझा पेढा. कसला पेढा? मला परदेशात नोकरी मिळाली आहे. कुठल्या देशात? परदेशात. हळू. अक्षवंत व्हा हो, यशस्वी व्हा. शरद, मला अगं, या पेढ्याच्या अख्ख्या बॉक्स सकट मी तुझा आहे. अभिनंदन. एक मिनिट. हे काय? माझ्या रजेचा अर्ज आहे फॉर मेडिकल ट्रीटमेंट अँड रेस्ट. लिहिलंय मी तुझ्यात. मला वाचता येईल ते, पण मला एक्सप्लेनेशन हवंय तुझ्याकडून. तुला असा कुठला आजार झालाय की तुला अचानक रजा घ्यायची आवश्यकता भासायला लागली? काय झालं सर, मगाशी माझ्या छातीत दुखायला लागलं. आपली हिटेड आर्ग्युमेंट झाली ना, तेव्हापासून मी माझ्या मित्राला फोन केला. त्याने मला सांगितलं की ताबडतोब ECG काढून घे आणि इतर चेकअप करून घे आणि 1 दिवस विश्रांती घे. नचिकेत, आय वोंट टॉलरेट धिस नॉनसेन्स. मी मगाशी तुझ्याशी जे बोलले ना, ते काम ताबडतोब सुरू कर आणि नंतर रजा घे. आणि 2 दिवसाची कशाला? 2 महिन्याची रजा घे, नाही तर कायमचीच घे ना. आय डोंट केअर.